गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण काय डिस्कस करत होतो? थर्मोडायनॅमिक्स टॉपिक स्टार्ट केला होता, ज्याच्यामध्ये आपण डिस्कस केलं होतं टाईप्स ऑफ प्रोसेसेस. आठवते? म्हणजे एखादं ट्रान्सफॉर्मेशन झालं, सिस्टम एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये कन्वर्ट झाली, तर त्यामध्ये जो ट्रान्सफॉर्मेशन आहे, जो बदल आहे, त्याला आपण प्रोसेस म्हटलं होतं. प्रोसेसमध्ये 4 टाईपच्या प्रोसेस आपण ऑलरेडी डिस्कस केल्या होत्या. आयसोथर्मल, ज्याच्यामध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट राहते. दुसरं आपण डिस्कस केलं होतं आयसोबारिक प्रोसेस, ज्याच्यामध्ये प्रेशर थ्रूआउट चेंज, म्हणजे सिस्टम एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये जात असताना प्रेशर कॉन्स्टंट राहते. थर्ड बघितली होती आपण आयसोकोरिक प्रोसेस, ज्याच्यामध्ये सिस्टम एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये जाते, पण व्हॉल्यूम जो आहे तो कॉन्स्टंट राहतो सिस्टमचा. अदर पॅरामीटर्स चेंज होतात. ओके. आणि लास्ट बघितली होती ॲडिबॅटिक प्रोसेस, ज्या प्रोसेसमध्ये सिस्टम आयसोलेटेड आहे आणि प्रोसेसमध्ये जो काही चेंज होणार आहे त्या दरम्यान हीट ॲब्सॉर्ब पण होणार नाही सराउंडिंगकडून आणि हीट इव्हॉल्व पण होणार नाही. दॅट इज देर इज नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन सिस्टम अँड सराउंडिंग. म्हणजे क्यू म्हणजे काय? अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब ऑर इव्हॉल्व. क्यूची व्हॅल्यू 0 होती. क्यूची व्हॅल्यू होती 0. आज आपण स्टार्ट करणार आहे फिफ्थ टाईप ऑफ प्रोसेस, रिव्हर्सिबल प्रोसेस. ओके. यामध्ये ही जी प्रोसेस आहे ती फार इम्पॉर्टंट आहे, कारण का याच्यावर बऱ्याच गोष्टी आपण डिस्कस करणार आहे. रिव्हर्सिबल प्रोसेस काय आहे? थर्मोडायनॅमिक्समध्ये पर्टिक्युलरली बघितलं तर आपण वर्क डन कॅल्क्युलेट करणार आहे पुढे जाऊन. आणि वर्क जे असणार आहे ते प्रेशर व्हॉल्यूम टाईप ऑफ वर्क असणार आहे. प्रेशर व्हॉल्यूम टाईप ऑफ वर्क म्हणजे काय? तर गॅसियस सिस्टम असणार आहे. एखाद्या सिलेंडरमध्ये गॅस फिल केला आहे आणि गॅस एक्सपांड होतोय. एक्सपांड होतोय म्हणजे तुम्हाला कळालं, सिलेंडरमध्ये फिल केला गॅसला आणि त्याला पिस्टन बसवलंय. गॅस एक्सपांड झाला की पिस्टन वरती ढकलला जाईल. ओके. गॅस कॉम्प्रेस झाला तर पिस्टन खाली ढकलला जाईल. म्हणजे इथं वर्क होणार आहे, डिस्प्लेसमेंट होणार म्हणजे वर्क होणार आहे. तर अशा टाईपची सिस्टम आपण डिस्कस करणार आहे. वर्क डन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. वर्क डन जे आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि यामध्ये प्रोसेस जी असणार आहे ती रिव्हर्सिबल असणार आहे. रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय? तर तुम्हाला माहिती आहे एक्सपान्शन होणार, कारण का गॅसचं प्रेशर जे असणार ते जास्त असणार आहे, एक्सटर्नल प्रेशर कमी असणार आहे. ओके. तर इथं तेव्हा गॅस एक्सपांड होईल आणि जर एक्सटर्नल प्रेशर जे आहे ते जर कमी असेल, एक्सटर्नल प्रेशर जे आहे ते कमी असेल तर गॅस काय होणार आहे? एक्सपांड होणार. आणि एक्सटर्नल प्रेशर जास्त असेल तर गॅस कॉम्प्रेस होईल. गॅस काय होईल? कॉम्प्रेस होईल. याचा अर्थ गॅस कॉम्प्रेस होणार की एक्सपांड होणार हे कशावर ठरतंय? गॅसचं प्रेशर आणि एक्सटर्नल प्रेशरच्या कंपॅरिझनवर ठरतंय. म्हणजे गॅसचं प्रेशर जास्त असेल तर पिस्टन वरती ढकलला जाईल, गॅस विल एक्सपांड. आणि एक्सटर्नल प्रेशर जर जास्त असेल तर पिस्टन खाली ढकलला जाईल, त्यामुळे गॅस विल कॉम्प्रेस. म्हणजे आयदर कॉम्प्रेशन होईल किंवा एक्सपान्शन होईल. आता इथं मी काय बोलतोय की जो गॅस आहे त्याचं प्रेशर आणि एक्सटर्नल प्रेशर यांच्यामध्ये फार थोडा फरक आहे. फार थोडा फरक आहे म्हणजे इन्फायनायटिझमली स्मॉल डिफरन्स आहे. मग गॅसचं प्रेशर जर थोडंसं जास्त असेल तर गॅस हळूहळू एक्सपांड होईल. आणि जर एक्सटर्नल प्रेशरमध्ये थोडी जरी वाढ झाली तर प्रोसेस जी आहे ती रिव्हर्स होणार. प्रोसेस जी आहे ती काय होणार आहे? रिव्हर्स होणार आहे. इथं जे गॅसचं प्रेशर आहे त्याला ड्रायव्हिंग प्रेशर म्हणतोय आपण. आणि एक्सटर्नल प्रेशर जे आहे त्याला आपण म्हणणार आहे अपोजिंग प्रेशर. त्याला आपण काय म्हणणार आहे? अपोजिंग प्रेशर. ड्रायव्हिंग प्रेशर आणि अपोजिंग प्रेशरमध्ये व्हेरी स्मॉल डिफरन्स असेल तर प्रोसेस एकदम स्लो असणार आहे. गॅस हळूहळू एक्सपांड होईल. अँड वेन एक्सटर्नल प्रेशर विल इन्क्रीज्ड बाय व्हेरी स्मॉल अमाऊंट देन प्रोसेस विल बी रिव्हर्स्ड. अशा टाईपची जी प्रोसेस असणार आहे दॅट प्रोसेस इज नोन ॲज अ रिव्हर्सिबल प्रोसेस. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतोय? रिव्हर्सिबल प्रोसेस. जेव्हा ड्रायव्हिंग प्रेशर आणि अपोजिंग प्रेशर, ड्रायव्हिंग प्रेशर म्हणजे गॅसचं प्रेशर आणि अपोजिंग प्रेशर म्हणजे एक्सटर्नल प्रेशर आर differed by very small, I will say infinitesimally small amount, and process can be reversed by a small change in condition. Such process is known as reversible process. A process conducted in such a way that at every stage driving force due to pressure
ड्यू टू प्रेशर म्हणजे गॅसचं प्रेशर इज इन्फायनायटिझमली ग्रेटर दॅन द अपोजिंग फोर्स ड्यू टू एक्सटर्नल प्रेशर. अपोजिंग फोर्स म्हणजे काय सांगितलं मी, एक्सटर्नल प्रेशर. ड्रायव्हिंग फोर्स म्हणजे काय सांगितलं, गॅसचं प्रेशर. यांच्यामध्ये काय असणार आहे, इन्फायनायटिझमली ग्रेटर. इन्फायनायटिझमली ग्रेटर म्हणजे एकदम छोट्या व्हॅल्यूनं मोठा आहे, एकदम छोटी व्हॅल्यूचा फरक आहे. इन्फायनायटिझमली ग्रेटर दॅन अपोजिंग प्रेशर अँड विच कॅन बी रिव्हर्स बाय स्लाइड चेंज इन अपोजिंग फोर्स. म्हणजे थोडा जरी अपोजिंग फोर्स वाढला तर प्रोसेस काय होणार आहे, रिव्हर्स होणार आहे. इन दॅट केस प्रोसेस इज कॉल्ड ॲज रिव्हर्सिबल प्रोसेस. तुम्ही इमॅजिन करू शकता, you have one cylinder, it is filled with a gas. Okay, gas has certain pressure, बरोबर आहे, and it is fitted with frictionless piston. Okay, so piston is placed on the gas in the cylinder. Okay, and there is a external pressure also because of atmospheric gases. There is a external pressure, बरोबर आहे. External pressure act as a opposing force. Pressure of gas act as a driving force. आता मी काय म्हणतोय, ड्रायव्हिंग फोर्स दॅट इज प्रेशर ऑफ गॅस इज इन्फायनायटिझमली ग्रेटर. इन्फायनायटिझमली ग्रेटर म्हणजे व्हेरी व्हेरी स्मॉल व्हॅल्यूनं ग्रेटर आहे. ओके, व्हेरी व्हेरी स्मॉल व्हॅल्यूनं ग्रेटर आहे दॅन एक्सटर्नल प्रेशर. ओके, दॅन एक्सटर्नल प्रेशर. देअरफोर गॅस इज एक्सपांडिंग स्लोली. गॅस इज एक्सपांडिंग स्लोली. ओके, अँड व्हेन opposing pressure is changed by slight small value, then process is reversed. Such process is called as reversible process. Such process is called as a reversible process. हे लक्षात ठेवा. ओके, तर ही डेफिनेशन तुम्हाला विचारली जाऊ शकते आणि ती तुम्ही प्रिपेअर करताय. ओके, इम्पॉर्टंट आहे. जर ती डेफिनेशन तुम्ही मगअप केला तर याच्यावर एक क्वेश्चन येऊ शकतोय, डिफाईन रिव्हर्सिबल प्रोसेस असा. ओके, विल सी फीचर्स. व्हॉट आर फीचर्स ऑफ रिव्हर्सिबल प्रोसेस, म्हणजे रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये काय काय फीचर्स आहेत. ओके, पहिलं फीचर काय आहे तुम्हाला मी सांगितलं, ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्समध्ये व्हेरी स्मॉल व्हॅल्यूमध्ये डिफरन्स आहे. इन्फायनायटिझमली ग्रेटर म्हटलंय, त्यामुळे तुम्ही पहिला पॉईंट असा लिहू शकता, a driving force, driving and opposing force differ by infinitesimal amount. ओके, म्हणजे एकदम स्मॉल अमाऊंटनं काय असणार आहे, डिफरन्स असणार आहे ड्रायव्हिंग फोर्स अपोजिंग फोर्समध्ये. जोपर्यंत ड्रायव्हिंग फोर्स ग्रेटर आहे तोपर्यंत प्रोसेस पुढे जाईल, गॅस एक्सपांड होईल. जर अपोजिंग फोर्स वाढला तर प्रोसेस रिव्हर्स होईल. ओके, त्यामुळे व्हेरी स्मॉल difference is there in driving force and opposing force. The process can be reversed by infinitesimally change in condition. म्हणजे very small change is there in opposing force, then process can be reversed. Then process can be reversed. म्हणजे opposing force थोडा जरी वाढला तरी process reverse होणार. A reversible process proceed infinitely slow. माहिती आहे ना, कारण का ड्रायव्हिंग फोर्स जो आहे त्याची व्हॅल्यू एकदम स्मॉल व्हॅल्यूनं मोठी आहे, त्यामुळे प्रोसेस जे असणार ते एकदम स्लो असणार आहे. तिथं डिफरन्स जो आहे गॅसच्या प्रेशर आणि एक्सटर्नल प्रेशरमध्ये तो व्हेरी व्हेरी स्मॉल आहे. सो एक्सपान्शन विल प्रोसीड व्हेरी स्लोली अँड इट विल टेक्स इन नंबर ऑफ दॅट इज इन्फायनाईट नंबर ऑफ स्टेप्स. म्हणजे एका स्टेपमध्ये प्रोसेस होणार नाही आहे, प्रोसेस हळूहळू होत असणार आहे. सो इट विल टेक इन्फायनाईट नंबर ऑफ स्टेप्स टू कम्प्लीट. बरोबर आहे, म्हणजे रिव्हर्सिबल प्रोसेस जी आहे ती एका स्टेपमध्ये कम्प्लीट होणार नाही, तर ती एकदम स्लो असणार आहे. बिकॉज देर इज व्हेरी स्मॉल डिफरन्स इन ड्रायव्हिंग फोर्स अँड अपोजिंग फोर्स, सो प्रोसेस विल प्रोसीड व्हेरी स्लोली. अँड ॲट एव्हरी स्टेज देर विल बी इक्विलिब्रियम. अँड ॲट एव्हरी स्टेज देर विल बी इक्विलिब्रियम. ॲट द एंड ऑफ एव्हरी स्टेप ऑफ द प्रोसेस सिस्टम अटेन मेकॅनिकल इक्विलिब्रियम विथ सराउंडिंग. कारण त्यावेळी जर थोडासा डिफरन्स आहे, थोडासा पिस्टन्स ढकलला तर काय होणार आहे, पिस्टन तिथं थांबणार आहे, इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश होईल सिस्टम आणि सराउंडिंगमध्ये. आणखी थोडा प्रेशरमध्ये डिफरन्स आहे, आणखी थोडा पिस्टन वरती ढकलला जाईल. ओके, आणि तिथं परत काय होईल, स्टॉप होईल. इक्विलिब्रियम विल एस्टॅब्लिश्ड बिटवीन सिस्टम अँड सराउंडिंग सच अ वे ॲट एव्हरी स्टेप, ॲट द एंड ऑफ एव्हरी स्टेप there will be equilibrium between system and surrounding.
तर ही जी गोष्ट आहे हा इम्पॉर्टंट पार्ट आहे, तुम्ही लिहून ठेवताय आणि हा म्हणजे पाठ करायला लागणार आहे. ओके, अ प्रोसेस कंडक्टेड इन सच अ वे दॅट ॲट एव्हरी स्टेज ड्रायव्हिंग फोर्स due to pressure of gas is infinitesimally greater than opposing force due to external pressure, and which can be reversed by a slight change in opposing force is called as reversible process. Features: a driving force and opposing force differ by infinitesimal amount. The process can be reversed by infinitesimal change in the condition. The reversible process proceeds infinitely slow and takes place in infinite number of steps. At the end of every step of the process, the system attains mechanical equilibrium. That is, system जो piston आहे तो stop होईल, mechanical equilibrium between system and surrounding. So these are features of reversible process. Amongst 5 processes, isothermal process, adiabatic process, 5 प्रोसेस शिकवल्या तुम्हाला. त्यातली आयसोथर्मल प्रोसेस, ॲडियाबॅटिक प्रोसेस आणि रिव्हर्सिबल प्रोसेस या 3 फार इम्पॉर्टंट आहेत. याच्यावर क्वेश्चन जनरली बघायला मिळतोय. चलो, लेट अस डिस्कस अबाउट नेचर ऑफ वर्क. वर्कचं नेचर बघणार आहे. मी तुम्हाला मगाशीच बोललो, थर्मोडायनामिक्समध्ये आपण जनरली स्टडी करणार आहे गॅसियस सिस्टमचा. त्यामुळे तिथं प्रेशर व्हॉल्यूम टाईपचं वर्क असणार आहे. म्हणजे प्रेशर कमी झालं, व्हॉल्यूम वाढला, प्रेशर वाढलं, व्हॉल्यूम कमी झाला, म्हणजे PV टाईपचं वर्क असणार आहे. सो थर्मोडायनामिक्समध्ये जे वर्क आपण डिस्कस करणार आहे ते PV टाईप्स असणार आहे. इन थर्मोडायनामिक्स, टाईप ऑफ वर्क इन्वॉल्व्ड इज प्रेशर व्हॉल्यूम वर्क और PV वर्क. दॅट इज वर्क इज डन व्हेन सिस्टम एक्सपांड और कॉन्ट्रॅक्ट अगेन्स्ट एक्सटर्नल अपोजिंग फोर्स. म्हणजे गॅस एक्सपांड होईल किंवा कॉन्ट्रॅक्ट होईल. कशामुळं? एक्सटर्नल अपोजिंग फोर्समुळं. एक्सटर्नल अपोजिंग फोर्स म्हणजे ॲटमॉस्फेरिक किंवा एक्सटर्नल प्रेशरमुळं गॅस आयदर काय होईल, एक्सपांड होईल किंवा कॉन्ट्रॅक्ट होईल. त्यामुळे थर्मोडायनामिक्समध्ये आपण गॅसियस सिस्टमना डिस्कस करणार आहे आणि या गॅसियस सिस्टममध्ये जे काय वर्क इन्व्हॉल्ड असणार आहे ते वर्क कशा टाईपचं असणार आहे, प्रेशर व्हॉल्यूम टाईप ऑफ वर्क असणार आहे. त्यामुळे तुम्ही डोक्यात एक गोष्ट पक्की ठेवताय. इन थर्मोडायनामिक्स, वर्क डन वी विल डिस्कस इज अबाउट work because of pressure volume, and it is due to contraction or expansion of gas against external opposing force, that is external pressure. Okay, it may be realized that product of pressure and volume equal to work. तुम्हाला हे लक्षात येत असेल, प्रेशर आणि व्हॉल्यूम या दोघांचा प्रोडक्ट वर्क इतका येतोय. तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे, कारण का P आणि V यांचा प्रोडक्ट, यांचा गुणाकार W म्हणजे वर्क कसा असू शकतोय तुम्हाला माहिती आहे ना. PV जर लिहिलं तर PV म्हणजे काय असणार आहे, फोर्स डिवाइड बाय एरिया इंटू व्हॉल्यूम. कारण प्रेशर म्हणजेच काय आहे, फोर्स पर युनिट एरिया. म्हणजे प्रेशरलाच मी F डिवाइड बाय A लिहू शकतोय, F डिवाइड बाय A लिहू शकतोय. पण A म्हणजे काय, लेंथ इंटू ब्रीथ म्हणजे डिस्टन्स स्क्वेअर. आणि व्हॉल्यूम म्हणजे काय, लेंथ इंटू ब्रीथ इंटू हाईट, बरोबर ना. त्यामुळे डिस्टन्स क्यूब. सो फोर्स डिवाइड बाय डिस्टन्स स्क्वेअर इंटू डिस्टन्स क्यूब. मग डिस्टन्स क्यूब मधला डी स्क्वेअर कॅन्सल झाला, डी राहील. सो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आणि फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे मेकॅनिकल वर्क. याचा अर्थ प्रेशर आणि व्हॉल्यूमचा प्रोडक्ट फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इतका येतोय. आणि फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजेच मेकॅनिकल वर्क, हे अगोदर आपण शिकलोय, बरोबर आहे. वर्क बरोबर काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट हे अगोदर आपण शिकलोय. आणि एवढीच व्हॅल्यू येते जर प्रेशर आणि व्हॉल्यूम यांचा प्रोडक्ट घेतला तर. प्रेशर म्हणजे फोर्स बाय एरिया म्हणजे डिस्टन्स स्क्वेअर, व्हॉल्यूम म्हणजे डिस्टन्स क्यूब. डी स्क्वेअर कॅन्सल झाला, तर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे फोर्स इंटू डिस्टन्स येईल आपल्याला. आणि फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे वर्क डन. सो वॉट एव्हर वर्क डन इन बिकॉज ऑफ एक्सपान्शन और कॉन्ट्रॅक्शन, दॅट इज PV टाइप ऑफ वर्क वी कॅन कॅल्क्युलेट बाय यूजिंग टेकिंग प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम.
टेकिंग प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम. हे लक्षात येतंय. मी काय सांगत होतो तुम्हाला, थर्मोडायनॅमिक्समध्ये जो काय आपण स्टडी करणार आहे तो स्टडी वर्कचा असणार आहे. गॅसियस सिस्टमला स्टडी करणार आहे. ऐका नीट. ओके, गॅसियस सिस्टमला स्टडी करणार आहे आणि इथं गॅस एक्सपांड होणार किंवा कॉम्प्रेस होणार आहे आणि हे फक्त एक्सटर्नल प्रेशरमुळे होणार आहे. त्यामुळे प्रेशर व्हॉल्यूम टाईप ऑफ वर्कचा आपण स्टडी करणार. प्रेशर व्हॉल्यूम टाईप ऑफ वर्कचा स्टडी करणार. जर प्रेशर आणि व्हॉल्यूमचा प्रोडक्ट घेतला तर तो वर्क इतका येतोय. प्रेशर आणि व्हॉल्यूमचा प्रोडक्ट घेतला तर तो वर्क इतका येतोय. कारण का, प्रेशर म्हणजे फोर्स बाय एरिया, व्हॉल्यूम व्ही, बट एरिया इज इक्वल टू डिस्टन्स स्क्वेअर, व्हॉल्यूम इज इक्वल टू डिस्टन्स क्यूब. ओके, so distance square will get cancelled. F into d, that is force into distance, force into displacement, you can say that is work. So PV is equal to work. हे तुम्ही प्रूव्ह करू शकताय. PV is equal to work हे तुम्ही काय करताय, प्रूव्ह करताय. चला काही गॅसियस रिॲक्शन बघूया. 2 एक्झाम्पल कसं वर्क होऊ शकतं. वर्क कसं होऊ शकतं. डिकम्पोजिशन ऑफ H2O2. डिकम्पोजिशन ऑफ H2O2 म्हणजे हायड्रोजन पेरॉक्साईडचं डिकम्पोजिशन व्हायला. रिॲक्शन अशी आहे, 2H2O2 ॲरोच्या पलीकडं 2H2O + O2 ही रिॲक्शन आहे. या रिॲक्शनमध्ये कळतं H2O2 लिक्विड आहे, H2O लिक्विड आहे आणि O2 गॅस आहे. म्हणजे लिक्विड रिॲक्टंटपासून गॅसियस प्रोडक्ट तयार व्हायला लागला. गॅसियस प्रोडक्ट तयार व्हायला. कन्सिडर दिस रिॲक्शन इज कॅरीड आउट इन द सिलेंडर. या सिलेंडरमध्ये मी रिॲक्शन कॅरी आउट करायला. या सिलेंडरमध्ये हा पिस्टन आहे, वेटलेस फ्रिक्शनलेस पिस्टन आहे आणि H2O2 इथं भरला आहे मी. हा जो आहे ना तो H2O2 फील्ड आहे. या सिलेंडरमध्ये H2O2 फिल केला आहे. रिॲक्शनच्या सुरुवातीला पिस्टन इथं असणार आहे. H2O2 लिक्विड आहे त्यामुळे आतमध्ये प्रेशर असणार नाही कसलं. बरोबर आहे, प्रेशर काय असणार नाही. प्रेशर जनरेट झालं तर गॅसमुळे होऊ शकतं. पण इथं आता रिॲक्शन प्रोसीड झाली. H2O2 पासून H2O तयार झाला आणि O2 गॅस तयार झाला. आता इथं H2O तयार झाला आणि O2 गॅस तयार झाला. पण प्रोडक्टमध्ये गॅस तयार झाल्यामुळे पिस्टन वरती ढकलला जाईल, पुश केला जाईल, वरती ढकलला जाईल. सराउंडिंगमध्ये सिस्टम काय करेल, पिस्टनला वरती ढकलेल. कारण हे आता सिस्टम आहे आपली, आपण ज्याचा स्टडी करायला तो पार्ट सिस्टम आहे, उरलेला पार्ट सराउंडिंग आहे. जेव्हा इथं गॅस प्रोड्यूस होईल तेव्हा पिस्टन वरती ढकलला जाईल. वरती ढकलला जाईल म्हणजे सराउंडिंगमध्ये ढकलला जाईल आणि इथं वर्क डन बघायला मिळेल आपल्याला. कारण डिस्प्लेसमेंट झालं. काय झालं, डिस्प्लेसमेंट झालं. आता ह्याला तुम्ही म्हणणार आहे वर्क डन बाय सिस्टम. कारण हे वर्क करण्यासाठी जी काही एनर्जी खर्च होणार आहे, जी काही एनर्जी डिक्रीज होणार आहे ती सिस्टमची होणार आहे. कारण पिस्टन वरती ढकलला त्यासाठी एनर्जी, जर या सिस्टमने हीट काय ॲब्सॉर्ब केली नसेल तर वर्क करण्यासाठी एनर्जी लागणारच आहे. बरोबर. त्यामुळे जी काही एनर्जी खर्च होणार आहे, डिक्रीज होणार आहे ती सिस्टमची होणार आहे. त्यामुळे याला तुम्ही म्हणणार आहे वर्क डन बाय सिस्टम. वर्क डन बाय सिस्टम. तुम्ही याला कॉमन वर्डमध्ये काय म्हणाल, एक्सपान्शन. एक्सपान्शन. एक्सपान्शनला थर्मोडायनॅमिक्समध्ये काय म्हणता येईल, वर्क डन बाय सिस्टम. कारण इथं वर्क कोण केलंय, सिस्टमनं केलंय. कुणाची एनर्जी डिक्रीज झाली, सिस्टमची एनर्जी डिक्रीज झाली. पिस्टन कुठं ढकलला, सराउंडिंगमध्ये. त्यामुळे वर्क डन बाय सिस्टम ऑन सराउंडिंग. वर्क डन बाय सिस्टम ऑन सराउंडिंग असं होऊ शकतंय. ओके, तर मी इथं ते मेन्शन करतोय. द गॅस प्रोड्युस्ड इन अबोव रिॲक्शन पुशेस द पिस्टन अपवर्ड. Gas produced in the above reaction pushes the piston upward so that mass in the surrounding म्हणजे हे जे मास आहे in the surrounding is raised as shown. म्हणजे हे जे मास आहे ते वरती सरकेल. ओके. इन लिफ्टिंग द मास सिस्टम लुजेस एनर्जी. हे जर मास वरती लिफ्ट करायचं असेल तर सिस्टम लुजेस एनर्जी टू द सराउंडिंग और परफॉर्म वर्क ऑन सराउंडिंग. त्यामुळे तुम्ही असं म्हणू शकता सिस्टमनं वर्क परफॉर्म केलं. कुणावर वर्क परफॉर्म केलं, सराउंडिंगवर. ओके, वर्क ऑन सराउंडिंग विथ नो हीट बिंग ट्रान्सफर्ड. म्हणजे सिस्टमनं हीट घेतली नाही, दिली नाही, ॲडिबॅटिक प्रोसेस आहे कन्सिडर करू तर सिस्टम काय करणार, एनर्जी लूज करणार. आणि किती एनर्जी लूज करणार, जेवढं वर्क झालंय. ओके, जेवढं वर्क झालंय.
if with no heat being transferred, loss of energy by system is equal to work done by system on the surrounding. म्हणजे इथं जेवढं वर्क होणार आहे तेवढी सिस्टमची एनर्जी डिक्रीज होणार आहे. जेवढं वर्क परफॉर्म होणार ना तेवढी सिस्टमची एनर्जी डिक्रीज होणार आहे. लक्षात येते? म्हणजे मी वर्क कन्सिडर करण्यासाठी मी एक रिॲक्शन घेतली आहे. या रिॲक्शनमध्ये H2O2 जो लिक्विड आहे, रिॲक्टंट आहे, त्याचं डिकम्पोजिशन होत आहे आणि डिकम्पोजिशन झाल्यावर वॉटर तयार होत आहे. अलॉंग विथ वॉटर ऑक्सिजन प्रोड्यूस होतो आहे. As gaseous product is produced, piston is pushed upward. Piston is pushed upward because of pressure of gas. ओके, या केसमध्ये मास जे आहे ते सराउंडिंगमध्ये वरती पुश केलं जाते, रेज होते आणि हे वर्क करण्यासाठी सिस्टम एनर्जी लूज करते. जेवढं वर्क होणार तेवढी एनर्जी सिस्टमची लूज होणार आहे, कारण का इथं हीट ॲब्सॉर्ब किंवा इव्हॉल्व केलेली नाही आहे. जर हीट ॲब्सॉर्ब किंवा इव्हॉल्व केली असती तर त्या हीटचं कन्व्हर्शन वर्कमध्ये झालं असतं. जसं प्रेशर कुकरमध्ये हीट ॲब्सॉर्ब केली की त्याच्यापासून वेपर तयार होतात आणि वेपर तयार झाल्यानंतर पिस्टन वरती ढकलला जातोय, बरोबर आहे. गॅस बंद असेल तर पिस्टन वरती ढकलला जातोय का? नाही, कारण का जी काय हीट आपण देतोय त्याचं वर्कमध्ये कन्व्हर्शन होत आहे. पण इथं हीटची ट्रान्सफर व्हायला लागली आहे? बिलकुल नाही. मग हीटची ट्रान्सफर होत नाही याचा अर्थ हे वर्क करण्यासाठी सिस्टम स्वतःची एनर्जी लूज करेल. सिस्टम स्वतःची एनर्जी लूज करेल. त्यामुळं व्हॉट एव्हर वर्क डन इज इक्वल टू एनर्जी लॉस्ट बाय सिस्टम. वर्क डन इज इक्वल टू एनर्जी लॉस्ट बाय सिस्टम. ही डायग्राम काय इंडिकेट करते? एक्सपान्शन. एक्सपान्शन काय आहे? वर्क डन बाय सिस्टम. ओके, याच्यामध्ये एनर्जी कुणाची लूज होते? सिस्टमची एनर्जी लूज होते, बरोबर. मग सिस्टमनं एनर्जी लूज केली म्हणजे सराउंडिंग गेन करणार. सिस्टमनं एनर्जी लूज केली म्हणजे सराउंडिंग गेन करेल एनर्जी. म्हणजे जेवढी एनर्जी सिस्टम लूज करते तेवढं सराउंडिंग एनर्जी गेन करणार आहे. ओके, तर हे होतं डिकम्पोजिशन ऑफ H2O2. आपण सुरुवात कशाने केलेली आठवते? आपण सुरुवात केलेली रिव्हर्सिबल प्रोसेस. रिव्हर्सिबल प्रोसेस काय सांगितलं? ज्या प्रोसेसमध्ये ड्रायव्हिंग फोर्स अपोजिंग फोर्समध्ये व्हेरी स्मॉल अमाऊंटमध्ये डिफरन्स असतो, इन्फायनायटिझमली स्मॉल डिफरन्स असतोय आणि प्रोसेस रिव्हर्स होऊ शकते. ड्रायव्हिंग फोर्स अपोजिंग फोर्स डिफर बाय इन्फायनायटिझमल amount. The process can be reversed by infinitesimal change in condition. Reversible process proceeds infinitely slow and takes place at infinite number of steps. At the end of every step, the system attain mechanical equilibrium with system and surrounding. Nature of work. मी सांगितलं थर्मोडायनामिकमध्ये प्रेशर व्हॉल्यूम टाईप ऑफ वर्क होत आहे आणि प्रेशर व्हॉल्यूम यांचा प्रोडक्ट वर्क इतका येतो हे प्रूव्ह करू शकतो आपण. प्रेशर आणि व्हॉल्यूम, प्रेशरची व्हॅल्यू फोर्स बाय एरिया इंटू व्ही. एरिया म्हणजे डिस्टन्स स्क्वेअर, व्हॉल्यूम म्हणजे डिस्टन्स क्यूब. हे कॅन्सल झालं, एफ डी शिल्लक राहील. एफ म्हणजे फोर्स, डी म्हणजे डिस्टन्स म्हणजे डिस्प्लेसमेंट, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे वर्क. हे कन्सिडर करण्यासाठी, समजून घेण्यासाठी आपण डिकम्पोजिशन ऑफ H2O2चं एक्झाम्पल घेतलं. ही रिॲक्शन आहे, H2O लिक्विड आहे, H2O2 लिक्विड आहे, O2 तयार होणार आहे. इथं रिॲक्शन झाली. सुरुवातीला रिॲक्शनच्या सिलेंडर असं होतं. इथं रिॲक्शन झाल्यावर H2O आणि O2 तयार झाला. मग सिलेंडर असं झालं. O2 मुळे पिस्टन वरती ढकलला कारण O2 गॅस आहे. इथं वर्क सिस्टमनं केलं, सराउंडिंगवर जेवढं वर्क झालं तेवढी एनर्जी डिक्रीज झाली. चलो, सेकंड रिॲक्शन बिटवीन NH3 अँड HCl. NH3 अँड HCl रिॲक्शन अशी आहे, NH3 गॅस आहे प्लस HCl गॅस आहे, NH4Cl सॉलिड तयार होणार आहे. NH3 गॅस आहे, HCl गॅस आहे, NH4Cl सॉलिड तयार होणार आहे. ॲज अ रिॲक्शन प्रोग्रेस गॅसेस आर कन्झ्युम्ड रिझल्टिंग इन डिक्रीजिंग व्हॉल्यूम. कारण गॅसपासून सॉलिड तयार झाला आहे. सगळ्यांना माहिती आहे गॅसमध्ये व्हॉल्यूम जास्त असतोय. जेव्हा त्याच्यापासून सॉलिड तयार होईल तेव्हा व्हॉल्यूम डिक्रीज होणार, कारण गॅसेस व्हॉल्यूम जास्त ऑक्युपाय करतात ना. त्यामुळे जेव्हा सॉलिड तयार होईल तेव्हा व्हॉल्यूम डिक्रीज होणार आणि व्हॉल्यूम डिक्रीज झाला तर पिस्टन खाली सरकणार. पिस्टन जो आहे तो खाली सरकणार. ती डायग्राममध्ये कळेल. अ डिक्रीज इन हाईट ऑफ द मास इज शोन इन फिगर. म्हणजे आता इथे डायग्राममध्ये कळते बघा. NH3 आणि HCl आहे, हे गॅसेस होते. त्यांचा व्हॉल्यूम जास्त होता. व्हॉल्यूम होता की नाही जास्त, त्यांचं काहीतरी प्रेशर होतं, त्यामुळे पिस्टन इथं होता.
ओके. आता काय झालं, या दोघांची रिॲक्शन झाली. ही रिॲक्शनच्या सुरुवातीची कंडिशन आहे, बिफोर रिॲक्शन म्हणतोय हा, ही सुरुवातीची कंडिशन आहे. आता NH3 आणि HClची रिॲक्शन झाल्यावर NH4Cl तयार झाला, बरोबर. आता NH4Clचा व्हॉल्यूम कमी असणार कारण तो सॉलिड आहे, गॅसपासून सॉलिड बनला. आता इथं पिस्टन होता तो खाली सरकणार, आणि पिस्टन खाली सरकणार म्हणजे हे जे मास आहे ते पण खाली सरकणार, बरोबर आहे. आता याला तुम्ही काय म्हणाल, कॉम्प्रेशन म्हणाल. याला तुम्ही काय म्हणणार आहे, कॉम्प्रेशन. व्हॉल्यूम डिक्रीज झाला तर कॉम्प्रेशन म्हणतात, व्हॉल्यूम इन्क्रीज झाला की एक्सपान्शन म्हणायचं. सो हिअर देर इज अ कॉम्प्रेशन. ओके. रिॲक्शनमध्ये गॅसेस आर कन्झ्युम्ड, डिक्रीजिंग इन व्हॉल्यूम टेक्स प्लेस, पिस्टन मूव्ज डाऊन, अ डिक्रीज इन हाईट ऑफ मास इज शोन इन फिगर. म्हणजे मास इथं बघा हाईट एवढी होती, आता ते इथं आलं आहे. रिॲक्शनच्या सुरुवातीला इथं होतं मास, व्हॉल्यूम जास्त होता कारण रिॲक्टंट गॅसियस होते. व्हॉल्यूम कमी झाला कारण प्रोडक्ट सॉलिड आहे आणि त्यामुळे पिस्टन खाली ढकलला आणि मासची हाईट कमी झाली. आता इथं काय होणार आहे, इन प्रोसेस सराउंडिंग लूज एनर्जी, कारण का इनडायरेक्टली पिस्टनला खाली ढकललं आहे सराउंडिंगनं. मगाच्या केसमध्ये पिस्टनला वरती ढकललं होतं, वरती ढकलताना वर्क कोणी केलं होतं, सिस्टमनं. आता पिस्टनला खाली ढकललं जाते म्हणजे वर्क कोण करणार आहे, सराउंडिंग. इन द प्रोसेस सराउंडिंग लूज एनर्जी टू द सिस्टम अँड परफॉर्म वर्क ऑन सिस्टम. म्हणजे हे जे आहे ते कॉम्प्रेशन आहे, याला तुम्ही वर्क डन बाय सराउंडिंग ऑन सिस्टम म्हणणार. वर्क डन बाय सराउंडिंग ऑन सिस्टम. गेल्या केसमध्ये आपण काय म्हणत होतो, वर्क डन बाय सिस्टम ऑन सराउंडिंग. वर्क डन बाय सिस्टम ऑन सराउंडिंग. आता याला काय म्हणायला लागेल, वर्क डन बाय सराउंडिंग ऑन सिस्टम. आता इथे एनर्जी कुणाची लूज होणार, सराउंडिंगची. त्यामुळे काय म्हटलंय, इन द प्रोसेस सराउंडिंग लूज एनर्जी टू सिस्टम अँड परफॉर्म वर्क ऑन सिस्टम. इफ नो हीट ट्रान्सफर ऑकर्स, वर्क डन बाय सराउंडिंग इज इक्वल टू गेन इन एनर्जी बाय सिस्टम. जेवढं वर्क सराउंडिंगनं केलंय तेवढी एनर्जी सिस्टमची वाढणार आहे, कारण एनर्जी लूज कुणाची झाली, सराउंडिंगची लूज झाली. याचा अर्थ ती एनर्जी कुणाला मिळणार, सिस्टमला. त्यामुळे जेवढी एनर्जी लूज झाली आहे सराउंडिंगची तेवढंच वर्क झालंय. याचा अर्थ जेवढं वर्क झालंय तेवढी एनर्जी गेन होणार सराउंडिंगकडून सिस्टमला. सो एनर्जी गेन बाय सिस्टम. दिस इज PV वर्क. म्हणजे याला तुम्ही प्रेशर व्हॉल्यूम वर्क म्हणू शकता. गेल्या केसमध्ये काय झालं होतं, सिस्टमची एनर्जी लूज झाली होती, जेवढं वर्क झालं तेवढं. आता काय झालंय, सराउंडिंगची एनर्जी लूज झाली आहे म्हणजे सिस्टमची एनर्जी वाढणार. सिस्टमची एनर्जी वाढणार, जेवढं वर्क होणार तेवढी सिस्टमची एनर्जी वाढणार आहे. ओके. सो रीड दिस पार्ट अँड विल हॅव ऑनलाईन लेक्चर, लाईव्ह लेक्चर ऑन Wednesday. Okay. In that lecture we'll discuss whatever you don't understand. म्हणजे याच्यात काय समजलं नसाल तुम्ही तर ते आपण लाईव्ह लेक्चरमध्ये डिस्कस करतोय बुधवारी. ओके. पण मी बुधवारी हा पार्ट तुम्हाला पहिला विचारणार आहे आणि मग पुढे जातोय आपण. ठीक आहे. हॅव अ नाईस डे. थँक्यू.